बोरविलची मशीन असो किंवा शेतकऱ्याची कुठली पण 3 फेज इंडक्शन मोटर असो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण विदाऊट मोटरला सप्लाय डायरेक्ट 3 फेज सप्लाय कधीच मोटरला द्यायला बी नाही पाहिजे. मी तर म्हणतो ज्यांच्याकडे शेती आहे ना, जर त्या शेतीमध्ये 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटर असेल ज्याचा आपण वापर करता, बोरविल पण असेल ज्याचा आपण वापर करता जमिनीतून पाणी ओढून शेतीला देण्यासाठी, तर माझं त्यांना काइंडली एकच सजेशन असेल काय की विदाऊट ड्युअल स्टार्टर आपण मोटरला सप्लाय देत नाही. तुम्हाला सर का सप्लाय देत नाही मी तुम्हाला सांगतो, जरा लक्ष देऊ नका. जेव्हा आपण डायरेक्ट 3 फेज सप्लाय विहिरीवरच्या मोटरला देता किंवा बोरविल मशीनला देता ना, तर कधी कधी काय होतं, स्टार्टिंग टॉर्क ट्रेमंडसली जनरेट होतो, एक मॅक्झिमम करंट पास होतो वाइंडिंगमधून, वाइंडिंग गरम होते आणि वाइंडिंग डॅमेज व्हायची प्रोबॅबिलिटी असते. ओव्हरलोडमुळे पण प्रॉब्लेम येऊ शकतो आणि शॉर्ट सर्किट तर मोटरला बिलकुल जमत नाही. मग असं काय जुगाड करता येईल की एक्सेसिव्ह करंटपासून, ओव्हरलोडपासून किंवा शॉर्ट सर्किटपासून मोटरला वाचवायचं, आपण स्टार्टर लावतो माहिती आहे ना. अरे हो का नाही, हे बोरविलचं स्टार्टर आहे. शेतकरी हे स्टार्टर सहसा प्रिफर करत नाही कारण याची थोडी किंमत जास्त असते, 3-4 हजार रुपये. शेतकरी ते ड्युअल स्टार्टर प्रिफर करतात माहिती आहे ना. आता या स्टार्टरचं बेनिफिट काय, इथे एक ॲमीटर आणि व्होल्ट मीटर आहे ज्याच्यावर मला कळतं की आपली बोरविलची मोटर किंवा विहिरीवरची मोटर किती करंट कंझ्युम करत आणि रेस्पेक्ट टू व्होल्टेज किती आहे. कुठल्या पण स्टार्टरला ओपन केलं ना तर तुम्हाला मध्ये या टाईपचे की डिस्प्ले, एक कॅपॅसिटर आणि इकडे कॉईल दिसते माहिती आहे ना. तर मी मॅक्झिमम शेतकऱ्यांना ऑब्झर्व केलेलं आहे आणि शेतकऱ्यांची इथं सगळ्यात मोठी होणारी चूक सांगतो. पहिले तो कॉईल दाखवतो तुम्हाला, कोणते आहे कॉईल दाखव, 1 मिनिट जवळ या. हो का, ही आपली मॅग्नेटायझिंग कॉईल आहे माहिती आहे ना. सो याला ओव्हरलोड कॉईल म्हणतात. मागे जा आता. मग तुम्ही म्हणाल की सर शेतकरी तर काय करतात, शेतकरी माझ्या मते शेतकऱ्यांनी ही गोष्ट परफॉर्म नाही करायला पाहिजे, कारण भरपूर शेतकऱ्यांना मी स्वतः बघितलेला आहे गावाकडे, शेतकरी या स्टार्टरचा वापर स्विचिंगसाठी करता. स्विचिंगसाठी करता म्हणजे ऑन ऑफसाठी, म्हणजे हिरो बटन ऑन झाली, लाल बटन बंद झाली, हे चुकीचं आहे बरं. मग शेतकरी लोक काय करतात माहिती आहे का, जेव्हा ओव्हरलोड होतं किंवा काही कुठं नव्हतं किंवा स्टार्टर खराब होतं, मॅग्नेटायझिंग कॉईल वर जाते माहिती आहे ना तुम्हाला. हे बघा वर गेली आणि जेव्हा ही थांबा जरा बंद झाली. ॲक्च्युली हिरवं बटन दाबलं ना मॅग्नेटायझिंग कॉईल वर जाते, तर ते ॲक्च्युली मी बोटाने घातली, एकदम चुकीचं आहे. तर कधी कधी कंटिन्यू ओव्हरलोड झाल्यामुळे ना ही खटका खाली पडत राहतो. मॅग्नेटायझिंग कॉईल खाली पडली की कॉन्टॅक्टर ओपन होतात आणि मोटरचा सप्लाय डिस्कनेक्ट होतो. तर शेतकरी लोक काय करतात माहिती आहे, की खटकन खाली पडत राहतो, सो याला वर ढकलतात आणि खालून एखादं दगड ठेवून देतात. सो दगड ठेवल्यामुळे काय होतं, कॉन्टॅक्टर खाली पडत, मॅग्नेटायझिंग कॉईल खाली पडत नाही, ओव्हरलोड कॉईल खाली पडत नाही, तुमची मोटर कंटिन्यू रात्रभर सुरू राहते. म्हणून शेतकरी खालून दगड ठेवण्याचं कारण काय की ओव्हरलोड हो, शॉर्ट सर्किट हो, काही मोटर बंद पडली नाही पाहिजे, कारण कसं आपण रात्रभर तर बसू शकत नाही ना. पण माझ्या मते जर तुम्हाला मोटरची लाईफ वाढवायची असेल किंवा मोटरला जळू द्यायचं नसेल, तर ही प्रोसेस बरोबर आहे का चूक आहे, चूक आहे. दगड ठेवला नाही पाहिजे. त्या कॉईलचं कामच आहे खाली पडणे जेव्हा कुठली एखादी ॲबनॉर्मल कंडिशन येते. सो तुम्हाला जर मोटरला शॉर्ट सर्किटपासून, ओव्हरलोडपासून, एक्सेसिव्ह करंटपासून जर वाचवायचं असेल तर ही कॉईल जेव्हा खाली पडते तेव्हा कॉन्टॅक्टर्स ओपन होतात आणि तुमची मोटर सप्लायपासून डिस्कनेक्ट होतो. सो या व्हिडिओच्या माध्यमातून मी जेवढे बी शेतकरी आहेत त्यांना सांगेल की जर तुमचं स्टार्टर खराब झालेलं असेल तर बघा की रिपेअरिंग होऊ शकते किंवा नवीन स्टार्टर घेऊन या, पण याला फक्त स्विचिंगसाठी याचा वापर करू नका. चलो एवढं तर कळलं की स्टार्टरचं मेन काम काय आपलं. अरे स्टार्टरचं मेन काम स्विचिंग आहे का, नाही. याचं काम स्विचिंग नाही आहे, ऑन ऑफ करणं नाही. ऑन ऑफसाठी MCB लावणं. मग याचं मेन काम आहे मोटरला एक्सेसिव्ह करंटपासून वाचवणं, स्टार्टिंगला नॉर्मल कंडिशनला सुरू करणं, शॉर्ट सर्किटपासून वाचवणं आणि ओव्हरलोडपासून वाचवणं. तर मी एवढंच सजेशन देईल ॲट दी एंड, घरची पाण्याची मोटर असो 3 फेज जर असेल तर बरं, मोठी मोटर, बोरविलची मोटर असो किंवा विहिरीवरची पाण्याची मोटर असो, विदाऊट स्टार्टरला मोटरला स्टार्ट करायची गरज नाही. का 1000-1500चं स्टार्टर जाळायला परवडतं पण मोटर जाळलेली परवडत नाही. आता शेतकऱ्यांना एवढं टेक्निकल नॉलेज नसतं, ते दगड लावून सुरू तर करता, मोटर बी चालते पण बाळांनो मोटर ही गरम होत राहते. सो मोटरचं आयुष्य थोडं कमी होतं, मोटर लवकर खराब होतं. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघा, शेतकरी लोकांना हे मोटर खांद्यावर घेऊन किंवा ऑटोमध्ये घेऊन रिपेअरिंगला जाता माहिती आहे ना. सो हे ड्युअल स्टार्टरचा एवढा मोठा इम्पॅक्ट असतो मोटरवर की मोटर थोडी कमजोर होते, कॅन्सरसारखा विषय येतो. सो मोटरची वाइंडिंग कमजोर होत जाणार, एक दिवस असा येणार की मोटरची वाइंडिंग पूर्णपणे डॅमेज होणार. सो मी म्हणतो 1000-1500चं स्टार्टर बदला पण मोटर बदलायला परवडत नाही. अंडरस्टँड, ठीक आहे.